नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या टेकाडी कोळसा खाण हद्दीतील सागवान वृक्षांची बेकायदेशीरपणे कत्तल केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून वन विभागाच्या विविध कलमांखाली 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार टेकाडी कोळसा खाण ग्रामपंचायत हद्दी परिसरात 9 सागवान वृक्ष होते। ही सर्व झुडपे होती। कांद्री येथील रहिवासी विनोद कन्हैयालाल धुसिया आणि शिवगोपाल बिंदा प्रसाद यादव यांनी ती वृक्ष चोरून तोडली। या प्रकरणी रामटेक आरएफओ बनसोड यांनी तहसीलदार पारशिवनी, वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक, गटविकास अधिकारी पारशिवनी आणि कन्हान पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वृक्षारोपण कायदा 1964 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ग्रामपंचायत टेकाडी कोळसा खाण यांनी गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास वनक्षेत्र सहाय्यक बीडी वरखडे करत आहेत। प्रतिनिधी अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।